नमस्कार. आजची आपली सर्वांचीच फेवरेट डिश आहे ती म्हणजे चमचमीत आणि झणझणीत अशी बिर्याणी आणि त्याच बिर्याणीची टेस्ट वाढवायला सोबत कोशिंबीर मीन्स रायता. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले आपण इथे घेणार आहेत तांदूळ. मी इथे बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे, 1 वाटी घेतलं आहे. तुम्ही कसलंही प्रमाण घ्या, वाटीचं किंवा ग्लासचं. 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित वॉश करून घ्यायचा. सायमल्टेनियसली मी गॅसवरती इकडे 1 ते 1.5 तांब्या पाणी उकळवत ठेवलं आहे. त्यात 2-3 तेजपत्ता, 1 चमचा जिरे, थोड्या लवंगा, 5-7 काळे मिरे आणि 1 स्टार फूल, 2-3 वेलच्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. उकळी छान आलेली आहे. आता यात 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं, म्हणजे राईसला छान फ्लेवर पण येतो, टेस्ट येते. आणि एकदम मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक 70 ते 80% आपण शिजवून घेऊ. तोपर्यंत इकडे भाज्या पण मॅरिनेट करून घ्यायच्या. एक मोठा कट केलेला बटाटा घेतला आहे, साल काढून घ्यायची. थोडंसं गाजर, वटाणा, 1 चमचा लसणाची आल्याची पेस्ट आणि 1 ते 2 चमचा फ्रेश दही घ्यायचं, जास्त आंबट नाही आहे. पाऊण चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. भाताला पण मीठ टाकलं, इकडे भाज्यांनाही टाकून घ्यायचं. 2 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा बिर्याणी मसाला. मिक्स करून घेऊ. आणि इकडे कढई पण ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आणि त्यात 2 मोठे साईजचे कांदा बारीक कट करून घेतलेला फ्राय करत आहे आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊ. साजूक तूपच यूज करायचं बिर्याणीला, म्हणजे टेस्ट छान येते. 1 मोठा कट केलेला टोमॅटो टाकला. परत एकदा फ्राय करून घेऊ आणि 3 ते 4 चमचे बिर्याणी मसाला. परत एकदा मिक्स करायचा. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, लो टू मीडियम. आणि आता हे मॅरिनेट झालेल्या आपण भाज्या टाकलेल्या आहे. 10 ते 15 मिनटं आपण ते मॅरिनेट केलेल्या होत्या. पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आता छान असं 1-2 मिनटं शिजवून घेऊ. थोडंसं पाणी टाकू. भाज्यांना पण मीठ होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं, पाणी टाकलं आहे म्हणून. आणि परत एकदा मिक्स करून 10 मिनिट आपण वाफवून घेऊ छान असं. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने चेंज पण करू शकता, फ्लावर वगैरे ॲड करा एक्स्ट्राची पण. झाकण काढलेलं आहे. भाज्या 70 ते 80% छान अशा शिजल्या पण गेल्या आहे, जास्त ओव्हर कुक झालेल्या नाही आहे. आता इथे फ्राय केलेला पनीर आणि काही फ्राय केलेले काजू टाकलेले आहे. वरतून कोथिंबीर बारीक कट केलेली. परत एकदा मिक्स करून घेऊ. राईस झाला आहे की नाही ते पण चेक करू. भाज्या तर 70-80% छान शिजल्या आहे. झाऱ्या घ्यायचा, म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते त्यातून ड्रेन होऊन जातं. परफेक्ट, जास्त ओव्हर कुक नाही झालेला, 70-80% शिजला गेला आहे. आणि आता आपण हे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकू आणि वरतून हा राईस आहे तो स्प्रेड करून देऊ सगळीकडनं. छान असा पसरवून दिला आहे. आता त्याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 2 मोठ्या साईजचे कांदे मी तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले होते, त्याने खूप छान टेस्ट येते, ते टाकायचे. तुमच्याकडे वाळलेला कांदा असेल तर तो तळा, लवकर फ्राय होतो तो. आणि भरपूर सारं तूप टाकलं, कारण बिर्याणी म्हटल्यानंतर त्याला तूप भरपूर आलं पाहिजे. परत 10 मिनटं ठेवून आपण वाफवून घेऊ. आणि इकडे कोशिंबीर करू. एका भांड्यात 2-3 काकड्या, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक कट केलेले 2 कांदे घेतलेले आहे आणि 2 ते 3 चमचे दही घ्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. मिरची वगैरे काहीच टाकायची गरज नाही, कारण बिर्याणी अशी पण झणझणीत चमचमीत असते. त्यासोबतच आपण हे घेणार आहे, त्यामुळे तिखट करायची काहीच गरज नाही. आता प्लेट काढून घेऊ. वाव, मस्त स्मेल येतो आहे. छान असा आपला बिर्याणी राईस बनलेला आहे. आता सर्व करून घेऊ. अगदी छान दिसतोय आणि स्मेल पण खूप छान येतोय. आणि सोबतच बिर्याणीची टेस्ट वाढवायला आपली कोशिंबीर. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.